5 ते 6 दिवस माझ्या मुलीला मारहाण, आरोपीच्या वकिलांचं बोलणं चुकीचं, माझी मुलगी गेली, आता तिच्यावर शिंतोडे उडवू नका, कसपटे कुटुंबियांना अश्रू अनावर. मी MG हेक्टर देत होतो, मात्र हगवणे फॉर्च्युनरवर अडून बसले, दुसरी गाडी दिल्यास ती गाडी पेटवून देण्याची धमकी दिली, वैष्णवीच्या वडिलांनी सांगितली हुंड्याची कहाणी. वैष्णवीचं चारित्र्य हनन करणं हा वकिलाचा निर्लज्जपणा, हुंड्यासाठी छळ केल्याचे पुरावे असतानाही बोलताना लाज वाटली पाहिजे. हगवणेंचे वकील विपुल दुशिंगच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचा संताप. अजितदादा आणि शिंदे दोघेही संवादामध्ये चांगले नाहीत, एक्सप्रेस अड्डा कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांनी 4 भिंतीच्या आत बोलायला हवं होतं, मुख्यमंत्र्यांच्या अशा वक्तव्यांना संभ्रम निर्माण होतो. फडणवीसांच्या शिंदे आणि अजित पवारांसंदर्भातील वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. माझी अवकात नसेल तर शिंदेच्या कार्यकर्त्यांना दुर्लक्ष करायला सांगा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानंतर कुणाल कामराचं ट्विट. तर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रामध्ये शो करणार असल्याचंही कुणाल कामराकडून स्पष्ट. ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांनी घेतली उदय सामंतांची भेट, चंद्रहार पाटील शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या रवींद्र मुरलीधर वर्माला ठाण्यामधून अटक, महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई. आरोपी रवींद्र वर्मानं हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकला माहिती पुरवली. पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या आरोपामध्ये कासिम नावाच्या व्यक्तीला अटक, ISIला सैन्यासंदर्भात आणि गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप. कासिमनं पाकिस्तानमध्ये जाऊन ट्रेनिंग घेतल्याची माहिती. महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज, पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता. पाक सीमेवरील राज्यांमध्ये 31 मे रोजी मॉकड्रिल, गुजरात, पंजाब, राजस्थानसह जम्मू काश्मीरमध्ये लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना. पाकिस्तान अफगाणिस्तानचा एकमेकांच्या विरोधात गोळीबार, अफगाणिस्तानमधील बारामचा बॉर्डरवर गोळीबार, बॉर्डरवर चौक्या बांधण्यावरून दोन्ही देशात गोळीबार.